श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5वा। श्री गणेशाय नमः। हे अज अजित अदया सचितानंद करुणालया, दास गणू लागला पाया, आता अभय असू दे। मी हीन दीन पातकी नर, नाही कोणता अधिकार, सर्व बाजूंनी लाचार, आहे मी देवदेवा। परी अत्यंत हीनावरी, थोर सर्वदा कृपा करी, पाहांगी लाविली करी, विभूती श्री शंकराने। तो हीनांचा हीनपणा, थोर न आणि कमीपणा, हे जाणून नारायणा, गणू हा ठेवा संग्रही। सर्व लाड लेकरांचे, माता ती पूर्वीचाचे, आहे दास गणूचे ओझे, सर्व तुझ्या शिरी। जैसे करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी, देवा तुझ्या बळावरी, दास गणूच्या साऱ्या उड्या। गजानन असता शेगावी, यात्रा येई नित्य नवी, ती कोटवरी वर्णावी, पारण लागे ती याचा। महिमा तो वाढला फार, म्हणून गजानन साधुवर, ती उपाधी करण्या दूर, भटकू लागले कानानी। महिमा महिना तिकडेच राहावे, वाटेल तितके बसावे, कोणाशी न उमगू द्यावे, चरित्र आपले एतुलेही। श्रोते एका समयासी, महाराज पिंपळ गावासी, गेले ते गोष्ट कैसी, झाली ते अवधारा। त्या पिंपळ गावच्या शिवारात, होते एक अरण्यात, शंकराचे मंदिर सत्य, जुने पुराणे हे मठपंथी। ऐशा त्या मंदिरी, येथे झाले साक्षात्कारी, बैसले शिवाच्या गाभारी, लावून या पद्यासन। गुराकी त्या गावचे, आपापले कळप गुरांचे, घेऊन या निघाले साचे, अस्तमानी गावाकडे। मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले। कोणी सहज मंदिरात गेले वदन्या शिवाप्रत, तो तेथे पाहून समर्थ, आश्चर्यचकित जाहले। मुले म्हणती या मंदिरी, कोणी न पाहिली आजवरी, पुरुष बसलेल्या निर्धारी, अस्तमानाच्या समयाले। काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलावू लागले, काही तेथेच बैसले, सत्पुरुषाचे समोर। परी साधू बोलेना, डोळे मुडीच उघडेना, याचे कारण कळेना, त्या गुराखी अर्भकांसी। कोणी म्हणती थकलेला, हा साधू दिसतो भला, शक्तिमुडी नुरली त्याला, बोलावया कारणे। कोणी म्हणती उपवासी, असावा निश्चयेसी, थोडी भाकर तयासी, देऊ आपण खावया। ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर, भाविक मूळची गुराखी पोरे, हलू लागली समर्थाला। परी साधू हालेना, मुखी शब्द बोलेना, म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष। गुराखी आपसात बोलती, याची मुळी ना कडे स्थिती, जरी मेला म्हणावा निश्चिती, तरी आहे बसलेला। अंगण झाले थंडगार, ऊन आहे साचार, यावरून हा जिवंत नर, आहे शंका नको। कोणी म्हणे असेल भूत, मायावी रूप दावित, कोणी म्हणे हे तर सत्य, शिवापुढे ना भूत येई। कोणी म्हणती स्वर्गीचा, देव हा असावा साचा, लाभ त्याच्या दर्शनाचा, झाला आपण हेच भाग्य। याचे आता पूजन करू, अवघे आपण ज्या स्थाना लागून, पाणी आणा ओढ्याचे, पोरी गेली ओढ्यावरी, गेडामध्ये आणले वारी, परमभावे पायावरी, घालिते झाले समर्थाच्या। कोणी वन्य पुष्पे आणली, माळ त्याची तयार केली, कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या। कोणी कांदा भाकर, नैवेद्यार्थ साचार, दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी। गुराख्यांनी केले नमन, आदरे भाव धरून, काही वेळ केले भजन, पुढे बसून सामर्थाच्या। ऐसा आनंद चालला, तो गुराखी एक बोलला, अरे वेळ बहु झाला, चला आता गावाकडे। दिवस गेला मावळून, काना आली रानातून, मुले गुरांना घेऊन। ऐसे लोक म्हणतील की, कदाचित आपणासी, पाहण्या येतील काननासी, तान्ही वासरे घरासी, लागती असतील हुंबारया। या साधूची हकीकत आपण सांगू गावात, शहण्यावडील माणसाप्रत, म्हणजे येईल कळून की,
ते अवघ्यासी मानवले, गुराकी सर्व निघून गेले. गावा माझे कळविले, मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातकाळी, आली गावची मंडळी. समर्थासी पाहण्या भली, गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बसला, तैसा आता पाहिला. भाकरी सीना स्पर्श केला, ती जशीच्या तशीचा आहे की. म्हणू लागले गावकरी, हा योगी पुरुष कोणीतरी. आहे बैसला मंदिरी, सांप्रती या शंकराच्या. कोणी ऐसे बोलले, शिवपिंडीच्या बाहेर आले. आपणा दर्शन द्याया भले, चला नेऊया गावात. हा समाधी उतरील, तेव्हा काही बोलेल. ते उतरण्या आहे वेळ, त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर, 12 वर्ष झाले स्थिर. समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे. ऐसे भवतीन भवती झाली, एक पालती आणविली. त्यात उचलून ठेविली, समर्थाची मूर्ती पहा. ग्रामांतील नारी नर, अवघे होते बरोबर. पुढे वाजंत्र्याचा गजर, होत होता विविध हो. मधून मधून तुळशी फुले, पोर टाकीत होते भले. समर्थाचे अंग झाले, गुलालाने लाली लाल. घंटा घड्याळाचे वाजती, लोक ओगे भजन करती. जय जय योगीराज मूर्ती, ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात, मारुतीच्या मंदिरात. बसविले आणून सद्गुरुनाथ, एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला, मग लोकांनी विचार केला. आपण करू स्तवनाला, उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा जो तो विचार करीती, तो आले देहावरती. गजानन श्री सद्गुरु मूर्ती, मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता, आनंद झाला समजता. प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता, स्वामीची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली, ज्याने त्याने आणली. पात्रे ती वाढून भली, मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार, समर्थ केला थोडाफार. हाळोपाळीत साचार, ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी, पिंपळगावचे गावकरी. आले बाजारा निर्धारी, शेगावाकारणी. ते शेगावच्या लोकाशी, सहज बोलले प्रेमेसी. आमच्याही गावासी, आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी, प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी, पाय लागले साधूचे. आम्ही तया योगीवरा, कोठेन जाऊ देऊ खरा. निधी चालता आला घरा, त्याते कोण दौडी हो. शेगावचे बाजारात, जिकडे तिकडे हीच मात. बंकटलाल झाले श्रुत, वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नी सहित, गेला पिंपळ गावात. समर्थाशी जोडून हात, विनू लागला नाना परी. आता येतो म्हणून, निघून गेलात आपण. त्यास झाले 15 दिन, याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हा विन, भणभणीत दिसे सदन. शेगावचे अवघे जण, चिंता दूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी, चला शेगावी ज्ञान जेती. मायले का होणे तुटी, हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपुले भक्त, राहिले असती उपोषित. त्या शेगाव शहरात, नित्य दर्शन घेणारे. तुम्ही नाल्या शेगावी, मी तनु त्यागींवरती. आमची सांगा पुरवावी, आळ कोणी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे बदले, महाराज गाडीवरी बैसले. शेगावाशी निघाले, पिंपळगावा सोडून. जैसा मागे गोकुळाला, न्याया कृष्णा अक्रूर आला. तैसे बंकटलाला भासला, अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावच्या लोकाप्रती, बंकटलाल समजुविती. नका होऊ दुःखी चित्ती, जातीन कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे, हेतू आपले पुरवावे. चेतला ते असू द्यावे, या मूलमूर्तीला. बहुतेक पिंपळगावचा, बंकटलाल साहूकर साचा. मनोभंग साहूचा, करण्या कुळाची शाती नशे. चुरमुऱ्याचे लाडू खात, पिंपळगाव बसले स्वस्त. महाराज बसून गाडीत, जाऊ लागले शेगावा. पती जाता गुरुमर्ती, बोलली बंकटलाला प्रती. ही कसा साहूची होय रीती, मान दुसऱ्या साबळे न्यावे. म्हशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरी. तुझ्या घरची नाही बरी, रीत हे मी पाहतो. लक्ष्मी जो लोकमाता,
महाविष्णूची होय कांता, जिची असे अगाध सत्ता, तिलाही त्वा कोंडिले. तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पडून, जगदंबेचे पाहुण, हाल माझे चित्ती भ्याले. ऐसे एकदा हसू आले, बंकटलाला प्रतिभले. विनयाने भाषण केले, ते ऐकासाव चित्ते. बंकटलाल बोले, गुरुनाथा, माझा कुलपा न भ्याली माता. आपला वास तेथे होता, म्हणून झाली स्थिर ती. जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काही. आपल्या पाया पुढे नाही, मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर, म्हणून आलो इतवर. माझे न उरले आता घर, ते सर्वस्वी आपले. घरमालका कारण, शिपाई आडवी कोटून. जैसे तुमचे इच्छिल मन, तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती, शेगावी असो वस्ती. धेनुकान नाते जाती, परी येती घरी पुन्हा. तसेच तुम्ही करावे, अवघ्या जगा उद्धरावे. परी आम्हा न विसरावे, शेगावी यावे वरचेवर. ऐसे समजूत घालून, शेगावी आणले गजानन. तेथे काही दिवस राहून, निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा, सांगतो मी ते आता. अडगाव नामे ग्राम होता, एक तया वराळा प्रांती. त्या ग्रामकारण, जाया निघाले दयाघन. प्रातकाळी चुकून, नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती, वायूची या समान होती. अंजनी तनय मारुती, आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख, 16 कलांनी तपे अर्क. क्वचित कोठे न राहिले उदक, ऐसा प्रकार उन्हाळा. माध्यनीच्या समयाला, अकुली गावापासी आला. हा योग योगेश्वर साधू भला, गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान, समर्थाशी लागली तहान. करीती चौपेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना. अंगा वाटे चालल्या धारा, घामाच्या त्या एकसरा. अधरोष्ट तो सुकला खरा, उदकाविन समर्थाचा. ऐसा दुपारच्या अवसरी, भास्कर नामे शेतकरी. घालीत होता पाडी करी, आपुल्या त्या शेताला. शेतकऱ्यांची पाहता स्थिती, हे अवघ्यात मुख्य असती. कृषीवल हा निश्चिती, अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपणा, परिसाशी यातना दारुण. बिचारांना ऊन तहान, सोसिना भाग असे की. त्या अकुलीच्या शिवारात, जलाचे दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळा मिळेल घृत, पर्य भाव पाण्याचा. आपणा ते प्यावयासी, भास्कराने शेताशी. आणले खापराच्या घागरीशी, उदक होते गावातून. पाठीसी ती भाकर, डोईल जलाची घागर. ऐसा होता प्रकार, शेता माझी येण्याचा. ती घागर झुडपा खाली, होती भास्करे ठेविली. त्या ठिकाणी स्वारी आली, भास्करा जन्मा गावया. समर्थ म्हणती भास्कराला, तहान लागली मला. पाणी देवा प्यावयाला, नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे, आहे बाप्पा थोरसाचे. पाण्या वाचून प्राणाचे, रक्षण होणे अशक्य. धनिक पान पोया घालिती, हम रस्त्याच्या पतावरती. याचे कारण शोध चित्ती, म्हणजे येईल कळोन. भास्कर बोले त्यावर, तू नंगा दूत दिगंबर. तुला दांडग्या पाजिता नीर, पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी, त्या पुण्याच्या शोभती गोष्टी. वाजो समाजी हितासाठी, झटे त्याशी साय करा. असे शास्त्राचे आहे वचन, तुझ्यासारखा मैंदा कारण. आम्ही पाजिता जीवन, ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला, सर्प कोणी का पोसला. वा जागा चोरटेला, देती सदनी काय कोणी. तू भीक मागून घरोघर, केलेच पुष्ट शरीर. भारभूत साचार, झालाच आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर, आणली सकाळी डोक्यावर. त्या आयत्या पिठावर, रेगोट्या तू ओढ नको. तुला ना देणार पाणी, नको करू रे विनवणी. जा जा करी येथुनी, काळे आपले चांडाळ. तुझ्या सारिके निरुद्योगी, जन्मले आमच्यात जगा जागी. म्हणून आलो अभागी, आम्ही चहू खंडात. हे भास्कराचे भाषण, समर्थांनी ऐकून. थोडे करून हास्यवदन, निघून गेले ते तोनिया. थोड्या दूर अंतरावर, एक होती साचवीर. तिकडे धाव केर,
घेतली स्वामी रायांनी. स्वामी तिकडे जाऊ आत लागला. भास्कर झाला बोलला, उच्च स्वरे वेड्या वृथा, तिकडे कशाला जातुस? ती कोडी ठणठणीत आहे वीर जाण सत्य, पाणी या एक कोसात नाही कोटे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी, विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जन्मी होती हैराण, ते मी नैनी पाहून स्वस्त ऐसा बसलो जरी. तरी समाज हितासाठी काय मी केली सांग गोष्ट, साय होतो जगजेटी हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही तेशी, हताश होऊन वृक्षापाशी बसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण, जो सच्चिदानंद दयाघन, दीनद्वार जगत सद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा, प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठल नरनरी नरहरी. देवा ही अकोली पाण्या वाजून त्रस्त झाली, ओलही न राहिली कोटेच देवा विहिरीतून. मानवी यत्न उघे हरिले, म्हणून तुझला प्रातिले, पावा आता जगत माऊले, पाणी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित, जे नघडे घडवीसी सत्य, माजरे जळत्या आव्यात, पांडुरंगा तू रक्षिले. प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रगटलास जगोद्धारा, 12 गाव वैश्यनरा, भक्षिले त्वा गोकुळात. कर्णकागरी धारिले गिरी, तूच की रे मुरारी, तुझ्या कृपेची न ये सरी, जगत्त्रयी कौनास. दामजी पंत ठाणेदार, त्याच्यासाठी झालास महार, चौक्यासाठी ओढिले ढोर, पाखरे रक्षली माळ्याची. उपमन्यूसाठी भला, क्षीरसमुद्र तुवा दिला, तहान नाम देवाला, मारवांडत लागली जई. तै तुम्ही कौतुक केले, निर्जला प्राती भले, नाम्यासाठी भरविले, जल हे आन ध्यानात. ऐसे विनविता ईश्वर, विहिरी लागी फुटला जरा, उफाळ्याच साजिरा, विहीर भरली क्षणामध्ये. साय झाले जगन्नाथा, काय ऐकना ते होत, ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जे न घडे तेच घडवी. तेच पाणी समर्थ प्याले, ते भास्कराने पाहिले, चित्त त्याचे घोटाळले, काही न चाले तर्क त्याचा. वर्ष झाली 12, जल नाही या विहिरीस, तिलाच एका घटकेस याने जन्म केले की. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी, बळीस फिरतो पिशापरी, हे आता समजले. शेतीचे कामे सोडून भास्कराला धावून, धरिता झाला दृढ चरण, मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेह धारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकरासी कृपा करा, अर्भक मी तुमचे असे. तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून, आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो. टाकून बोलता गवळणी, रागावला ना चक्रपाणी, दळाला बाह्य वेशांनी, तुझ्या मजला ठकविले. त्याचे तुझ निरसन, केले चमत्कार दावून, भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की. तैसा तुझा अधिकार, केवढा तरी आहे थोर, ते कळले साचार, या जलाच्या कृतीनी. काही असो सद्गुरुनाथा, मी न सोडी तुम्हा आता, लेकराने भेटता माय कोठे न राहावे की. खोटीही प्रपंच माया आली आज कडूनिया, आता परतेन लोटाया दीन अर्भकाकारने. भास्कराशी समर्थ म्हणशी, ऐसा न होई दुःखित चित्ती, आता घागर डोक्यावरती, गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण, आता कशाची नुरलीवान, मग का प्रपंच टाकीशे. पाणी आले तुझ्याकरिता, बगीचा तो लावा आता. भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष दावू नका. माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार, होती दयाळा आजवर, थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया. त्याने हा फुटला खडक, भावाची लागले उदक. आता मला निसंशयक भक्तिपंथाचा लावीन मी. वृत्तीच्या मेदीन ठाई, फळझाडे ती लावीन पाही. सन्नितीची माझी आई, तुझ्या कृपे करुनी. सत्कर्माची फुल झाडे लावीन मी जिकडे तिकडे. हे शैनक बेलवाडे यांचा संबंध आता नको. पहा श्रोते सत्संगती, शैनिक घडता भास्कराप्राती.
केवढी झाली उपरती याचा विचार करा हो. खऱ्या संताचे दर्शन आगळे सर्व साधनाहून तुकारामाने केले वर्णन. संत चरण रजाज चे अभंगी तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा. निजहित कारणे पाणी लागले विरीस, ही वार्ताच पास पसरता जनदर्शनास. धावू लागले स्वामीच्या मधुचा लागला सुगावा, जैसे मक्षिका घेती धावा. वासाकरीचा पाहून रवा, मुंग्या येती धावून. तैसे श्रोते तेथे आले, लोक अपार मिळाले. विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन दानी ते दवा. उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृताहून पार. करू लागले जय जयकार, गजानन लोक सारे. असो पुढे भास्करा सहित, अडगावासी न जाता परत. महाराज आले शेगावात, श्री गजानन सिद्धयोगी. स्वस्ती श्री दासगणू विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ. हो जगाशी आदर्शभूत, संत महिमा जाणावया. शुभ भवतु श्री हरिहरी परमस्तु. इति पंचमाध्यायी समाप्त. संत श्री गजानन महाराज की जय.